द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। धाराशिव शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा जप्त करत अवैध तंबाखू तस्करीला मोठा दणका दिला आहे। या कारवाईत 25,36,800 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले असून 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने जुलै 12 रोजी रात्री 11:45 वाजता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील राष्ट्रीय महामार्गावर वाहन तपासणी दरम्यान संशयित स्कॉर्पिओ MH25BF-3696 अडवून तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनातून डायरेक्ट स्पेशल पॅन मसाला या नावाचा प्रतिबंधित गुटखा असलेल्या 40 गोण्यांमधील 1,800 पॅकेट्स किंमत 9,07,200 रुपये तसेच शॉर्ट लक्झरी च्युइंग टबॅको या नावाच्या 40 गोण्यांमधील 1,800 पॅकेट्स किंमत 1,29,600 रुपये असा मोठा साठा जप्त करण्यात आला। याशिवाय 15 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ देखील पोलिसांनी ताब्यात घेतली। अशा प्रकारे एकूण 25,36,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी गणेश मारुतीराव धुमाळ रा, बार्शी रोहन कदम रा, आळणी जाफर जमादार रा, आळण अमोल गुंजाळ रा, आळणी आणि पवन जीवन पौळ रा, आळणी यांच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार शशिकांत जाधवर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय दिघोळे करीत आहेत। धाराशिव शहरात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात शहर पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। 7 ऑगस्ट अचूक माहितीचे विश्लेषण आणि प्रभावी नियोजनाच्या जोरावर शहर पोलिसांनी मोठी कारवाई यशस्वी करून दाखवली आहे। अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश या निमित्ताने देण्यात आला असून धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। त्यांच्या या तत्पर आणि धाडसी कामगिरीमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। क्राईम संपादक मोहम्मद पठाण।